ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। 20 तारखेला झालेल्या महासभेचे पडसाद ठाणे महानगरपालिकेमध्ये आज पुन्हा एकदा उमटले। 20 तारखेला झालेल्या महासभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये जवळपास 400 प्रस्तावांना मंजुरी दिली होती। या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे। याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी ठाणे महानगरपालिकेच्या आवारातच लाक्षणिक उपोषण केलं। गटनेते श्री मिलिंद पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं। महापौरांच्या बरोबरच संपूर्ण सभागृहाचा अपमान झालेला आहे आणि त्याचं दुर्दैव हे आहे की सत्ताधारी म्हणून शिवसेना त्याच्यात पूर्णपणे सहभागी आहे। प्रत्यक्षात जरी महापौरांचा म्हणणं वेगळं असलं तरी शिवसेना पक्ष म्हणून त्यांना लोकशाहीच मान्य नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे सगळे विषय 15 मिनिटात मंजूर करून घेणं आणि हा प्रकार केला, ज्यासाठी आम्ही आज त्यांचा निषेध करतोय। ज्याच्यात आम्हाला भ्रष्टाचाराचा वास येतोय, जे चांगल्या योग्य पद्धतीने झाले नाहीत, ह्या सगळ्यांवर पुनर्विचार व्हावा आणि ते विषय परत महासभेसमोर चर्चेला यावे। दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पुकारलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिला। विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील हे स्वतः ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी लाक्षणिक उपोषण केलं होतं त्या ठिकाणी स्वतः बसले आणि त्यांनी या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला। तत्पूर्वी मिलिंद पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं असं आवाहन केलं। जो लोकशाहीचा घडा घोटण्याचा प्रकार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की जो 392 विषय होते, त्यानंतर एवढ्या वेळा आयत्या वेळचे विषय होते। वास्तविक पाहता आधीच त्यांना आम्ही पत्र देऊन सांगितलं होतं की एवढे विषय आर्थिक गोष्टींशी निगडीत असल्यामुळे आपण कृपा करून एक वेगळी महासभा लावा, कारण त्या विषयांचा अभ्यास करावा लागेल। कारण मागे नंदलाल समिती जे झाले सगळ्यांनी पाहिलेलं आहे, तसा प्रकार पुन्हा घडू नये, आम्ही त्यात अडकू नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती। त्या विनंतीला त्यांनी मान न देता ते विषय तर घेतलेच, पण आपण बघितलं असेल की आम्हाला चर्चा देखील करून दिली नाही। सो एक पाहता चर्चा होणं फार गरजेचं असतं, परंतु कुठल्याही चर्चेविना मंजूर करत त्यांनी बहुमतावर तो डेटा मंजूर दिला आणि त्याच्या निषेधात आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत। दरम्यान 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये जवळपास 400 विषयांना मंजुरी, हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल आणि या संदर्भात दाद मागितली जाईल असं आमदार श्री संजय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। नाही, निश्चितपणे लोकशाहीमध्ये शेवटपर्यंत दाद मागण्याची निरनिराळे स्तर आहेत आणि त्याच्यामुळे महापालिका याच्यावर जर काही उत्तर शोधत नसेल, महापालिका काही याच्यामध्ये भूमिका घेत नसेल, मग सत्ताधारी पक्ष असो किंवा आयुक्त असो, तर हा विषय जो आहे तो राज्य सरकारकडे देखील निश्चितपणे घेऊन जाता येईल आणि काही वेळेला तर अनेक वेळेला कोर्टाची देखील दरवाजे जे आहेत ते ठोठवायची वेळ येते, कारण की जनतेच्या विरोधी काही विषय होत असतील तर कोर्टामध्ये देखील लोक जातात आणि त्याच्यामुळे निरनिराळ्या स्तरावर हा विषय जो आहे तो लावून धरला जाईल। ठाणे महानगरपालिकेमध्ये 20 तारखेच्या महासभेचे पडसाद अशा प्रकारे उमटत असताना आज सत्ताधाऱ्यांच्या वतीने सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांनी एक पत्रकार परिषद घेतली। 20 तारखेला महासभेमध्ये जे काही घडलं ते पूर्णपणे कायद्याला धरून आहे। जे काही विषय मंजूर झाले ते देखील कायद्याला धरून आहेत असा दावा श्री नरेश म्हस्के यांनी केला आहे। ठाणे महानगरपालिकेची स्थायी समिती गठीत झालेली नाही, त्यामुळे अनेक विषय हे महासभेसमोर आले होते। त्यापैकी कित्येक विषयांना या आधीच सभागृहाने मंजुरी दिलेली आहे। जे काही विषय आले होते ते टेंडर प्रोसिजरला मंजुरी देण्यासाठी आले होते। मग अशा वेळेस विरोधकांचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आटापिटा का, असा सवाल देखील श्री नरेश म्हस्के यांनी केला आहे। मुळात जे विषय आणले गेले होते ते सर्व विषय स्थायी समिती गठीत न झाल्यामुळे महासभेला आणले गेले होते। त्या विषयांना यापूर्वी महासभेने मान्यता दिली गेली होती। फक्त टेंडर प्रोसिजर असते, ती प्रोसिजर स्थायी समिती गठीत न झाल्याप्रमाणे 35-3 प्रमाणे महासभेला आणली गेली होती। त्या ठिकाणी अवलोकनार्थ विषय होते, पावसाळ्याच्या तोंडावरती, मग कचऱ्याचा विषय असेल, घंटागाडीचा विषय असेल, शौचालयांचा विषय असेल, अशा प्रकारचे विषय त्या ठिकाणी आणले गेले होते। विरोधी पक्षांचा या ठिकाणी एक ठाम निर्णय झाला होता, कुठल्याही परिस्थितीत
हे विषय मंजूर नाही करायचे, पावसाळ्याच्या तोंडावरती सत्ताधारी आणि प्रशासनाला अडचणीत आणायचं, लोकांची कामं होऊन नाही द्यायची, अशा पद्धतीचा त्यांचा प्लॅन होता आणि तो प्लॅन सक्सेस झाला नाही, म्हणून त्यांच्या चलबिचल झालेली आहे. मुळात त्यांनी जर त्या विषयाला त्यांचा विरोध होता तर सभागृहात बसून त्याला विरोध करणं गरजेचं होतं. त्यांनीच वॉकआउट केला, सभागृहाच्या बाहेर गेले आणि सभागृहाच्या बाहेर गेल्यामुळे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांना त्या विषयावर चर्चा करता आली नाही आहे. जे विषय महासभेने यापूर्वी मान्य केले होते त्याच विषयांना टेंडर प्रोसिजरला त्यांचा विरोध असेल तर ते चुकीचं आहे. मुळात कामं न होणे, काम करून न देणे आणि लोकांसमोर सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणणे हा त्याच्यामागचा एकमेव उद्देश होता, म्हणून त्यांनी हा प्रकार केलेला आहे. ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री प्रकाश कोटवानी यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री प्रकाश कोटवानी साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेच्या 20 तारखेला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जवळपास 400 पेक्षा जास्त विषय मंजूर करण्यात आले. कुठल्याही प्रकारची चर्चा न होता 20 मिनिटांमध्ये 400 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शिवसेनेने कुठल्याही प्रकारचा कायदा या ठिकाणी पाळलेला नाही. कायदा अक्षरशः धाब्यावर बसवून लोकशाहीचा खून ठाणे महानगरपालिकेमध्ये करण्यात आला, अशा प्रकारची तक्रार विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार श्री जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी नुकतीच या संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर झालेला संपूर्ण प्रकार घातला.
या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी देखील यावेळेस श्री मिलिंद पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे हे देखील यावेळेस उपस्थित होते. आता मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे की अशा प्रकारे ही महासभा चाललेली आहे आणि कशा प्रकारे हे विषय रेटून नेलेले आहेत चर्चेविना. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याच्यावर आता ॲक्शन घेऊ म्हणून, आणि तसंच त्यांनी सांगितलं, विनंती केली की BJPचे सगळे त्यांची शिष्टमंडळ उद्या त्यांना भेटायला जाणार आहे, त्या दोघांच्या एकत्र अर्ज आल्यावर त्याच्यावर आम्ही हे करून ॲक्शन घेऊ असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं. जय महाराष्ट्राचा वाद कर्नाटकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळून आला आहे. त्याचे पडसाद साहजिकच महाराष्ट्रामध्ये देखील आता उमटू लागले आहेत. कन्नड मंत्र्यांच्या उद्दामपणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दणका देण्यात आला. कर्नाटक राज्य परिवहन बसवर ठळक अक्षरात जय महाराष्ट्र असं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लिहिण्यात आलं. बेळगाव सीमा भागात महानगरपालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे जय महाराष्ट्र हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू अशा प्रकारच्या मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती. त्याला आज मनसेच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आलं. मनसेचे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी कर्नाटक राज्य परिवहनच्या बसवर ठळक अक्षरामध्ये जय महाराष्ट्र हे शब्द लिहिले आणि या बसेस कर्नाटकला रवाना केल्या. यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. काल काँग्रेसच्या एका मंत्र्यांनी कर्नाटकच्या की कर्नाटकमध्ये जय महाराष्ट्र बोलण्यावर बंदी घातलेली आहे, तर त्याचा विरोध म्हणून आज कर्नाटकची बस ठाण्यामध्ये आलेली आहे. तिच्यावर आम्ही जय महाराष्ट्र लिहून एक संदेश त्यांना पाठवतो आणि आदेश सन्माननीय राज ठाकरेंचा आहे असा एक आदेश आम्ही त्यांना पाठवतो. एवढ्यात जर ते सुधारले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 500 कार्यकर्ते बेळगावमध्ये जाऊन जय जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याशिवाय राहणार. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सन 2018च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्याबाबत संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. सदर संस्थेच्या वतीने केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेचे निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येत असून 2018च्या परीक्षेसाठी दिनांक 25 जून 2017 रोजी सकाळी 10:30 ते 12 या वेळात बांदोडकर विज्ञान महाविद्यालय येथे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 1 जून ते 15 जून 2017 या कालावधीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत पदवी परीक्षा गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 2 स्टॅम्प साईज फोटो आणि आवश्यक असल्यास जातीचं प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी 3 जुलै 2017 रोजी सायंकाळी
5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली कार्यालय 27 आणि 28 मे या सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. नागरिकांना 2017-18 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या बिलांची रक्कम भरणं सुलभ व्हावं यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन 2017-2018 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिलं प्रभागनिहाय तयार करून नागरिकांना वितरित करण्यात आलेली आहेत. जे मिळकतधारक संपूर्ण थकबाकीसह पहिल्या 6माहीच्या बिलाच्या रकमेसह दुसऱ्या 6माहीच्या बिलाची रक्कम कालमर्यादित भरतील अशा मिळकतधारकांना दुसऱ्या 6माहीसाठी देय असलेल्या बिलाच्या रकमेवर विशेष सूट देण्यात येणार आहे. दिनांक 31 मेपर्यंत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करतील अशा मिळकतदारांना त्यांच्या बिलातील दुसऱ्या 6माहीच्या रकमेवर 10% दिनांक 1 जून ते 30 जूनपर्यंत कर भरल्यास 4% आणि 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत कर भरल्यास 3% एवढी सूट देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.